नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. आमदार पडळकर सदाभाऊंच्या आक्षेपानंतर सांगली जिल्हा बँकेत मोठी घडामोड. नोकर भरती तडकाफडकी थांबवली. विद्यमान संचालकांना मोठा धक्का. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी सुरू असलेली बहुचर्चित नोकर भरती प्रक्रिया अखेर शासनाने स्थगित केली आहे. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे निवडणूक पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सहकार विभागाने आज काढले आहेत. या निर्णयामुळे भरती अर्ज केलेल्या आणि तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना आशांवर तात्पुरता विराम मिळाला आहे. विद्यमान संचालकांना मोठा धक्का मानला जातोय. या भरतीसाठी 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज करत असतानाच 1 जुलैपासून बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. या पार्श्वभूमीवर निवडणूक सुरू असताना भरती प्रक्रिया सुरू ठेवणं योग्य ठरणार नसल्याचे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. कक्षाधिकारी सुधीर विष्णू अमृते यांनी जारी काढलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या भरतीवर सुरुवातीपासूनच राजकीय वाद निर्माण झाला होता. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. त्यातच बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने शासनाने भरती थांबवण्याचा निर्णय घेतला. आता नव्या संचालक मंडळाच्या स्थापनेनंतरच भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार का, याकडे राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागलं आहे.